नेमकी या रोडवरून गाडी घालायची कशी हेच कळत नव्हतं आणि त्यातल्या त्यात गाडीवर बी कांद्याचं रोप होतं. हसावा कराडावा अशी परिस्थिती झाली. पण ते म्हणतात ना, डर के आगे जीते. तर कसं आहे पब्लिक, तुमचं लाडका अभि आणि तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. आजही पण आपले महेश शेठ आपल्याला भेटायला आलते आणि तसं पण ते भेटायला असे येत नाही, काम जर असलं ना तरच येतात. बरं, आजचा विषय असा होता, आज आपल्याला लई काम होतं कारण कांद्याची लागण चालू होती आणि घरच्यांनी मला डायरेक्ट आज रोप आणायला पाठवलं होतं. त्यात रोप आणायला निघालो आणि हायवेवरती आपले डॉक्टर सचिन भेटले. आता तुम्ही पण विचार करशाल, यांच्याकडे डॉक्टर असे आहे तरी किती, आमच्याकडे डॉक्टर असे फायनल आहे ना विषयच नाही, त्यांच्या PhD होऊन जाईल डायरेक्ट. इकडे मच्छू मामंतीने रोप उपटून ठेवलंय. त्यांना म्हटलं चला आता पोतं बितं भरून द्या, मस्त पैकी मला बांधून द्या, मी जातो आणि तुम्ही परत रोप उपटायला लागा. आपला मच्छू मामा कधी कधी घांगारल्यावानी करतो, पण एकदा कामाला लागले विषयच नाही घेत. आता गाडीला मस्त पैकी पोतं बितं पॅक बांधून घेतलं. पण आता टेन्शन असं होतं का रस्त्यावर एवढा चिखल होता ना, विषयच नाही. मनातल्या मनात वाटलं या पोत्यातलं रोप काढून मी पोत्यात घुसू का काय. बरं ते जाऊ द्या, तिकडे तरी चिखलानं पाय भरले होते. इकडे डायरेक्ट पाण्यानं अख्खा ओलं झालंय. स्प्रिंकलर लावलं होतं, त्यात एक स्प्रिंकलर बंद पडलं. ते जोडायला गेलं तर अख्खं पाणी माझ्या अंगावर आलं. माझ्याकडून असे काही ना काही वाढव कुठं नव्हते, त्यामुळे मला घरचे कामच सांगते नाही. आणि बाकीची पब्लिक म्हणते तू घरी कामच करीत नाही. आता यांना कसं सांगावा. इकडं नानाला हाय असं वल्ल्यात ट्रेजर जोडून दिलं. म्हटलं आता मी जातो, फ्रेश होतो आणि झोपून घेतो. बरं मित्रांनो, व्लॉग आवडला का नाही कमेंट मध्ये सांगा बरं लवकर.